नमस्कार। आज आपण आईच्या हातचं या यूट्यूब चॅनलवर बॅचलर्स झटपट चिकन कसे बनवायचे आहे ते आता पाहणार आहोत। बॅचलर्स झटपट चिकन तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 किलो चिकन, मटन मसाला, चिकन मसाला, सब्जी मसाला, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, मीठ, कांदे, न सोललेले लसूण, लाल तिखट, हळद आणि पाणी। आता चिकनला लाल तिखट, हळद दोन्ही लावून घ्यावे। चांगल्या प्रकारे ते चिकनला लावून घेऊन मिक्स झाले पाहिजे। थोडा वेळ बाजूला ठेवावे। आता एका भांड्यामध्ये थोडेसे तेल टाकून ते तेल चांगले गरम झाल्यावर न सोललेला किंवा न ठेचलेला जो लसूण आपण घेतला आहे तो त्यामध्ये घालावा। आता लसूण परतून झाल्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालून घेऊन चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा। कांदा आणि लसूण चांगला एकजीव होईपर्यंत तो परतला गेला पाहिजे, म्हणजे कांद्याला उग्र असा वास कुठल्याही प्रकारचा येत नाही। नंतर यामध्ये जे आपण मसाले घेतले, चिकन मसाला, मटन मसाला, सब्जी मसाला, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, हा एका भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे पाणी घालून ती पेस्ट तयार केली व ती आपण ती फोडणीमध्ये घातलेली आहे। आता ही जी पेस्ट घातली ती कांदा लसूण आणि ही पेस्ट पूर्णपणे एकजीव होईपर्यंत परतून घेतली पाहिजे आणि त्याला चांगला असा तेलाचा तवंग येईल। चवीनुसार त्यामध्ये मीठ घालावे। आपल्याला आवश्यक असेल तेवढे मीठ त्यामध्ये घालावे। मसाला चांगला परतून झाल्यावर त्याला एक सुगंध येईल। नंतर त्यामध्ये आपण ज्याला चिकनला हळद तिखट लावून ठेवले आहे ते त्या पेस्टमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे। म्हणजेच कांदा लसूण आणि जे सर्व मसाले आपण त्याची जी पेस्ट तयार केली त्यामध्ये हे चिकन पूर्णपणे मिक्स करून झाल्यानंतर एक छानशी उकळी येण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी घालावे। पाणी घातल्यानंतर पूर्णपणे ते एकजीव करून हलवून घ्यावे। चिकन शिजण्यासाठी आता त्याच्यावरती एक डिश ठेवून त्यामध्ये पाणी घालून उकळी येण्यासाठी चिकन ठेवावे। चिकन मस्त शिजल्यानंतर त्यावर कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ते चिकन चांगल्या प्रकारे ढवळून घ्यावे। तयार झालेले चिकन गरम गरम भाकरी, सोलकढी आणि कांदा यावर सर्व करावे। अशा प्रकारे झटपट बॅचलर चिकन तयार करून पहा आणि आमच्या आईच्या हातचं या यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा।